हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये। तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊजवरून मापे काढून कस्टमरच्या ब्लाऊजची कटिंग कशी करायची। तर ते इथे अगदी सविस्तरपणे आणि खूप साऱ्या महत्त्वाच्या माहितीसोबत आपण हे कटिंग बघणार आहोत। तर ब्लाऊजची मापे घेताना आपल्याला काय अडचणी येतात किंवा अडचणी आल्यावर मग आपण काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे। तर नवीन शिकत असाल आणि तुम्हाला सुद्धा काही अडचणी येत असतील ब्लाऊजवरून मापे काढण्यासाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप न करता। एकाच कस्टमरचे हे 2 अस्तरचे ब्लाऊज होते, तर एका अस्तरच्या ब्लाऊजची आपण कटिंग इथे करणार आहोत। एक अस्तरचं ब्लाऊज मी साईडला ठेवून घेतलेला आहे। तर फक्त इथे अस्तर मी घेतलेला आहे बघा। अस्तर आपल्याला फोल्ड करून टाकायचं असते, तर अस्तर तर ऑलरेडी फोल्ड असतेच आपलं, फक्त जी बंद बाजू असते ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची असते। ठीक आहे, तर या पद्धतीने जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडने मी ठेवून घेतलेली आहे आणि बंद बाजूकडूनच आपण उंची टाकून घेत असतो। तर आता अस्तर तर आपण इथे टाकून घेतलेलं आहे। तर आता जे ब्लाऊज आहे आपल्याला मापाला दिलेलं त्याच्यावरून डायरेक्टली आपण मापे घेऊन अस्तरवरती टाकणार आहोत, त्यामुळे मी अस्तर आधी टाकून घेतलेलं आहे। ठीक आहे, तर आता जशा पद्धतीने आपण मापे घेऊ तशा पद्धतीने इथे अस्तरवरती आपल्याला टाकायचं आहे, लिहून वगैरे ठेवायचं नाही आहे। तर तुम्हाला जर लिहून ठेवायचं असेल तर तुम्ही लिहून सुद्धा ठेवू शकता। तर बघा, आता जे ब्लाऊज आहे मापाचं ते मी इथे घेतलेलं आहे आणि वरची आणि खालची दोन्हीही हुक मी इथे लावून घेतलेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर जो मागचा पार्ट असतो ब्लाऊजचा तो वरच्या बाजूने ठेवून घेतलेला आहे, कारण उंची तर आपण हे मागच्या बाजूकडून घेत असतो। त्यासाठी सर्वात आधी आता आपण उंची घेणार आहोत। तर ते व्यवस्थित ब्लाऊज मी प्रेस करून घेतलेलं आहे, चुरगडलेलं वगैरे असते तर ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने हाताने मी व्यवस्थित ते प्रेस करून घेतलेलं आहे। तर इथे आपल्याला ब्लाऊजवरून मापे काढताना आपल्याला अडचणी येत असतील तेव्हा मग आपण काय केलं पाहिजे हेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर बघा, शोल्डरपासून टेप पकडायचा आहे। सर्वात आधी उंची घेणार आहोत, तर शोल्डरपासून टेप पकडला, सरळ पकडायचा आहे। ब्लाऊज चुरगडले असेल तर थोडंसं ताणून किंवा ओढून पकडायचं आहे। त्यानंतर उंची किती आलेली आहे खालच्या कमरपर्यंत, तर 12 आलेली आहे। इथे बघू शकता तुम्ही, उंची आलेली आहे 12 इंच। ठीक आहे, तर हे तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा मग डायरेक्टली अस्तरवर टाकू शकता। ठीक आहे, तर आता परत मी एक वेळेस तुम्हाला दाखवलेलं आहे की उंची आलेली आहे ब्लाऊजची पूर्ण कस्टमरच्या ब्लाऊजची 12 इंच। ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण 1 इंच ॲड करून घेत असतो। त्यानंतर लगेच इथं गळा मोजून घेणार आहोत। बघा, गळ्याची उंची, गळ्याची रुंदी कशी काढायची हेही मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर इथे आता गळ्याची उंची मी काढून घेत आहे। बघा, शोल्डरपासून टेप पकडला आपल्या गळ्याच्या पायपिंगपर्यंत, तो आलेला आहे 8.5 इंच। ठीक आहे, तो आलेला आहे आपला, कारण शोल्डरमध्ये अर्धा इंच कपडा आपला हा दबला जातो, त्यामुळे तो कपडासुद्धा आपल्याला तिथं घ्यायचा आहे। किंवा मग कटिंग करताना जसा 8चा गळा आला असेल तर मग अर्धा इंचाने तो वाढवून घ्यायचा आहे। हे कटिंग करताना मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे झाले आता आपली मागची उंची आणि गळ्याची उंची, हे 2 मापे आपण मागून घेतलेले आहेत मागच्या पार्टकडून। आणि आता समोर मी हा जो फ्रंट पार्ट आहे आपला तो वरच्या साईडने ठेवून घेतलेला आहे। तर व्यवस्थित बघा, वरची बटन आपल्याला ही काढायची आहे आणि चेस्ट जे आहे, छाती, तर छाती आपल्याला इथे मोजून घ्यायची आहे। तर मी हे उलट्या बाजूकडून छाती मोजून घेते नेहमी। तर बघा, कारण अशा पद्धतीने जर तुम्ही मोजली तर ते आपल्याला व्यवस्थित आपल्या लक्षात येते, कारण जी टीप मारलेली असते तिथपर्यंत आपल्याला ही जी टेप आहे आपला तो आपल्याला पकडायचा आहे। तर बघा, फर्स्ट जी हुक आहे तर हुकपासून टेप पकडला असा आणि सरळ आपल्या जिथं टीप येते ना काकीमधली फिटिंगची टीप आलेली आहे, सिलाई आलेली आहे, तिथपर्यंत हा टेप आपल्याला पकडायचा आहे। ठीक आहे, तर जे काही चेस्ट असेल ती चेस्ट आपल्याला तिथे घ्यायची आहे। ठीक आहे, तर इथे आता आलेली होती आपली 8 इंच, म्हणजे हे आहे 32चं माप, 8 चूक 32। ठीक आहे, त्यानंतर लगेच इथे कमर मोजून घेणार आहोत। बघा, इथे सुद्धा आपल्याला ज्या साईडनी हुक लावलेली आहे ना आपण त्या साईडकडूनच आपल्याला कमरसुद्धा मोजून घ्यायची आहे आणि छातीसुद्धा, हे पण लक्षात ठेवा। आता कमर किती आलेली आहे हे बघा, इथे दाखवते तुम्हाला, जिथं आपली सिलाई आहे फिटिंगची सिलाई तिथूनच आपल्याला ही कमर मोजून घ्यायची आहे। आपल्या हुकपासून तर सिलाईपर्यंत टेप सरळ पकडायचा आणि ते आलेले आहे आपलं 7 इंच, कमर आलेली आहे आपली 7 इंच। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। अशा पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊजचे मापे काढायचे असतात, अगदी फिटिंगमध्ये बसते। पण इथे काही अडचणीसुद्धा येऊ शकतात, नवीन शिकत असाल तर काही अडचणीसुद्धा येऊ शकतात। ज्यांना
बऱ्यापैकी ब्लाऊज माहिती आहे किंवा कस्टमरचे ब्लाऊज शिवत आहेत किंवा स्वतःचे ब्लाऊज शिवत आहेत, तर त्यांना थोडीशी माहिती असते. पण जेव्हा नवीन शिकत असतो आपण, तर तेव्हा त्यांना परफेक्ट अशी काही माहिती नसते. तर तेव्हा तुम्ही आधी तुमचं ब्लाऊज शिवून बघा, नंतर कस्टमरचं घ्या. तर इथे आता आपली चेस्ट आणि कमर मोजून झालेली आहे, उंचीही मोजून झालेली आहे आणि बॅकचा गडासुद्धा आपण मोजून घेतलेला आहे. तर आता हा फ्रंटचा गडा इथे आपण मोजून घेत आहोत. बघा, फ्रंटचा गडा आपला आलेला आहे 5 इंच. ठीक आहे. तर बघा, वरती कपडा दबला असतो आणि खालीसुद्धा जिथं आपण कटोरी जॉईंट करतो तिथेसुद्धा कपडा आपला अर्धा ते पाव इंच तरी कपडा आपला तिथं दबलेला असतो आणि शोल्डरमध्ये सुद्धा अर्धा इंच कपडा आपला हा दबला असतो. त्यामुळं ते दोन्ही कपडे आपल्याला जे गळा असतो आपला ते पकडायचे आहे. बघा, जिथं कटोरी आपली जॉईंट होते तिथपर्यंतच गळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने मी हा गळा मोजून घेते. कटोरीचा गळा आपल्याला मोजायचा नाही. ठीक आहे. फक्त वरचा शोल्डरमध्ये जो कपडा दबला जातो तो आणि कटोरीमध्ये जे सिलाईमध्ये जो कपडा दबला जातो तो तिथेपर्यंत. तर तो आलेला आहे आपला 5ला सुद्धा एक लाईन कमी, म्हणजे 1 पॉईंट कमी, अशा पद्धतीचा तो गळा आलेला आहे फ्रंटचा, म्हणजे समोरचा गळा. ओके, हे लक्षात आलं आहे तुमच्या? ठीक आहे. तर आता हे तुम्ही नोट्स करून ठेवता, म्हणजे लिहून ठेवू शकता. त्यानंतर इथे लगेच आपण कटोरी मोजून घेणार आहोत. तर चेस्ट आहे आपली 32ची. ठीक आहे. तर आता कटोरी कशी मोजायची, तर बघा, जिथे आपली कटोरी जॉईंट झालेली आहे आणि ज्या साईडनी हुक लावलेली आहेत आपण, तर त्या साईडनीच आपल्याला ही कटोरी मोजून घ्यायची आहे. बघा, वरच्या बाजूने मी कटोरी मोजून घेत आहे, तर ती आलेली आहे 4.25 इंच. ठीक आहे. 4.25 आलेली आहे कटोरी. बघा, कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि त्यांना हे परफेक्ट ब्लाऊज बसते, तर हे 4.25 भरलेली आहे. ठीक आहे. तर आपण 32च्या मापासाठी 5.25 इंच कटोरी घेत असतो, पण इथे तयार कटोरी जी आलेली आहे ती आलेली आहे 4.25 इंच. हे लक्षात ठेवा. आता जे काही मी तुम्हाला मापे टाकताना सांगणार आहे, याच्यामध्ये आपण काय बदल केले पाहिजे. ठीक आहे. तर हे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. इथेपर्यंत तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर इथे बघा, आता क्रॉसपट्टीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी 2.5 इंच, तयार क्रॉसपट्टी ही 2.5 इंच आलेली आहे आणि ज्या साईडने हुक लावली आपण त्या साईडने, आणि जे कमरचा भाग आहे ना आपला फिटिंगचा, तर तिथं आलेली आहे 2 इंच. ठीक आहे. अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी आपली मोजून झालेली आहे. त्यानंतर इथे आता परत आपल्याला उलटा ब्लाऊज करून घ्यायचा आहे. म्हणजे इथं आता आपण मुंढा काढणार आहोत. तर मुंढा कसा काढायचा, मुंढा काढताना बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. तर तेव्हा आपल्याला काय करायचं हेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर बघा, आता हे कस्टमरला परफेक्ट ब्लाऊज बसते, तर त्यावेळेला मग आता मापे घेताना इथं आपल्याला कशा पद्धतीने ते ब्लाऊज ठेवायचं आहे बघा. तर ब्लाऊज तर परफेक्ट बसते, पण 32चं माप आहे आणि मुंढाही तेवढा येतो का? 32ला आपण 5.25 मुंडा घेत असतो. तर इथं आता मोजून घेत आहोत. बघा, वरती अर्धा इंच कपडा आपला हा दबला जातो शोल्डरमध्ये, त्यामुळं मी टेप जो आहे तो अर्धा इंच वर सोडलेला आहे. ओके, अर्धा इंच वर सोडून द्यायचा आहे. त्यानंतर सरळ अशी टीप किंवा चॉकच्या साहाय्याने सरळ एक लाईन ओढून घेणार आहोत आपण. बघा, या पद्धतीने सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे, आडवी आणि उभी दोन्हीही. जिथे आपली काखीमधली सिलाई येते, फिटिंगची सिलाई येते तिथंपर्यंत. तर हे याचा बघा मुंढा येतोय 5 अधिक 1 पॉईंट आलेला आहे, फक्त 5च आलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. तर बघा, आता 32च्या मापासाठी मी तुम्हाला आधी सांगितलेलं, 32च्या मापासाठी आपल्याला मुंढा पाहिजे 5.25 इंच. तर इथे आलेला आहे आता 5 इंच. मग इथे काय करायचं आहे, तर मापे घेताना आपल्याला 32च्याच मापाने मुंढा टाकायचा आहे. हे लक्षात ठेवा, कारण हा जो कपडा आहे हा स्ट्रेचेबल आहे, त्यामुळं त्या कस्टमरला ब्लाऊज व्यवस्थित बसतो आहे. ठीक आहे. कारण 5चा मुंडा आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, तिथं त्यांना बसू शकतो, कारण हा कपडा जो आहे तो स्ट्रेचेबल आहे त्यामुळं. तर पण आपण जेव्हा ब्लाऊज चेस्ट मोजली किंवा छाती मोजली तेव्हा ती 32ची आलेली होती आणि 32च्या मापासाठी मुंढा लागतो 5.25 इंच. तर अशा पद्धतीने ज्या काही छोट्या मोठ्या जे प्रॉब्लेम्स असतात जेव्हा आपण ब्लाऊजवरून मापे घेतो, तर त्यावेळेला अशा येऊ शकतो. तर तेव्हा मग तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर नवीन शिकत आहात म्हणून मी तुम्हाला हे सांगताय का, ज्यांना ब्लाऊज शिवलेला आहे, कस्टमरचे ब्लाऊज शिवलेले आहेत, मापे घेऊन आहेत किंवा त्यांना मापे माहिती आहेत, तर त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. पण जेव्हा नवीन शिकत असाल तुम्ही, तर मग तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर मुंढा बघा इथे 5 आलेला आहे, तर आपल्याला पाहिजे 5.25 इंच. ठीक आहे. तर
आपण ब्लाऊजवरून जेव्हा ब्लाऊजवर मापे टाकू तेव्हा आपण तशा पद्धतीनेच टाकू. ठीक आहे. तर आता मी परत ब्लाऊज हे सरळ करून घेतलेलं आहे आणि बाहीची जी उंची आहे ती मी इथे मोजून घेतलेली आहे. शोल्डरपासून जिथं शोल्डर हे बघा, ही सिलाई जी आहे इथून बाही उंची आपल्याला मोजून घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. आणि ही जी आहे ही सिंगल बाही आहे. ठीक आहे. तर ही बाही आलेली आहे 6.5 इंचाची. उंची जी आलेली आहे ती 6.5 इंच आलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथे जे शोल्डर आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे. म्हणजे गडारुंदीसुद्धा आपल्याला इथं काढायची आहे, शोल्डर पट्टीसुद्धा आपल्याला इथं काढायची आहे. तर शोल्डर आपलं जे आहे ते अंदर दबलं जातो, म्हणजे जे आपण बाही जॉईंट करतो तेव्हा तिथे अर्धा इंच शोल्डर हे आतमध्ये दबलं जातो. तर तेही आपल्याला व्यवस्थित पकडायचं आहे. तर पूर्ण शोल्डर जे आहे ते आलेलं आहे 2.25 इंच. हे लक्षात येतं आहे तुमच्या. तर हे 2.25 इंच इथे जे शोल्डर पट्टी आहे ती आहे, पण तयार जी शोल्डर पट्टी आहे ती आलेली आहे 2.5 ते 2.25 इंच. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते ब्लाऊज मोजून घ्यायचं आहे. अगदी बारीक सारीक गोष्टी आपल्याला इथे समजून घ्यायच्या आहेत, त्यामुळं ब्लाऊज आपलं कुठंही खराब होणार नाही. अगदी परफेक्ट आणि मापामध्ये कस्टमरला हे ब्लाऊज बसणार आहे. ठीक आहे. तर आता हे बघा, इथे मी जो मागचा जो गळा आहे तो व्यवस्थित असा मी व्यवस्थित करून घेतला आहे. म्हणजे वरचं जे शोल्डर आहे आपलं ते दोन्ही शोल्डर असे व्यवस्थित करून घेतलेला आहे. आणि हा मागचा जो गळा आहे, मागचा जो गळा आहे तो अशा पद्धतीने आता मी मोजून घेत आहे. म्हणजे इथं आपण गळ्याची रुंदी काढणार आहोत. ठीक आहे. तर आपण शोल्डरची रुंदी म्हणजे शोल्डर पट्टी जी आहे त्याची रुंदी काढलेली आहे. तर आता गळा किती आहे, गळा किती रुंदीला घेतलेला आहे या कस्टमरचा, तेही आपण इथे काढून घेत आहोत. तर बघा, अशा पद्धतीने मी जे चॉक आहे चॉकच्या साहाय्याने अशी सरळ अशी मार्किंग केली आहे. जिथे आपली पायपिंग आलेली आहे तिथून अशा पद्धतीने सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि एक उभी आणि एक आडवी लाईन आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. हे लक्षात आले तुमच्या. इथे आता आपली गळारुंदी काढणार आहोत आपण. बघा, तर इथे गळारुंदी आपली तयार दिसते 2.5 इंच. ओके. तर इथे डायरेक्टली 2.5 इंच आपली गळारुंदी निघालेली आहे. हे बघा तुम्ही. तर इथे व्यवस्थित तो गळा आपल्याला करायचा आहे. दोन्ही पार्ट म्हणजे दोन्ही जे शोल्डर आहेत ते व्यवस्थित एकावर एक ठेवून घेतले आणि व्यवस्थित तो फोल्ड करून बरोबर सेंटर असं गळ्याचं काढून त्यानंतर मी हे गळारुंदी इथे मोजून घेतलेली आहे. तर जिथे आपली पायपिंग आहे त्या पायपिंगच्या लाईननीच मी ती एक सरळ चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेतली, म्हणजे हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं त्यासाठी. आणि खालीसुद्धा अशी आडवी आणि उभी एक लाईन करून मी तुम्हाला ते गळारुंदी तिथे दाखवलेली आहे. तर तयार गळारुंदी आपली 2.5 आलेली आहे. ठीक आहे. हे तुमच्या सर्व लक्षात आलं आहे. तर आता इथे मापे टाकून घेणार आहोत. तर इथे थोडासा व्हिडिओ जो आहे तो माझा स्किप झालेला आहे. तर जे मुंडा आणि शोल्डर मी टाकून घेतलेलं होतं, तर बघा मी परत दाखवते तुम्हाला इथे. तर इथे आता 5.25 मी इथे मुंडा घेतलेला आहे, कारण 2.5 इंच आपली गळारुंदी आलेली होती आणि 2.25 हे शोल्डर पट्टी. तशानुसार मी तिथे जे शोल्डर पट्टी आहे ते मी टाकून घेतलेली आहे 5.25 इंच. मुंडासुद्धा आपला आलेला होता 5 इंच, पण 32च्या मापाने मी इथे 5.25चा मुंडा टाकून घेतलेला आहे. बघा, इथे मी बदल केलेला आहे, हे लक्षात आले तुमच्या. कारण ब्लाऊजवरून मापे घेताना सुद्धा काही बदल आपल्याला करावं लागते. तर तिथे मी इथे आता चेस्ट म्हणजे छातीचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे 8 इंच. म्हणजे 32चा चौथा भाग 8 इंच टाकून घेतलेला आहे आणि 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी. खालीसुद्धा कमरचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे, 1 इंच टक्ससाठी घेतलेला आहे आणि 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी. आता मुंडा जो आहे हा बॅकचा मुंडा आहे, मागच्या बाजूचा मुंडा आहे. 1.5 इंचावर मार्किंग केली आणि त्याला असं गोलसर आकार आपल्याला, आणि जिथं आपल्याला आकार तो द्यायचा आहे तो जिथं आपली छातीची चौथा भाग आपण टाकलेला आहे तिथपर्यंत तो गोलसर भाग आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर गळारुंदी तुम्हाला माहीत आहे 2.5 इंचच आपण घेतलेली होती, कारण जे ब्लाऊजवरून आली तीच इथे मी घेतलेली आहे. आणि गळ्याची उंचीसुद्धा आपल्याला तेवढीच घ्यायची आहे जे ब्लाऊजवरून आलेली होती. ठीक आहे. पण जेव्हा आपण ब्लाऊज मी कटिंग करणार तेव्हा मी अर्धा इंचानी हा गळा वाढवून घेईल, कारण की शोल्डरमध्ये कपडा आपला हा दबला जातो. ठीक आहे. पण इथे या कस्टमरने मला गळा ऑलरेडी कमीच सांगितलेला होता, तर त्यामुळे मी इथे 8चा घेतलेला आहे. ओके. म्हणजे जे काही कस्टमरचा गळा आलेला असेल ते मी इथे टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा, जी ही लाईन आहे सरळ करून घेतली. छातीचा चौथा भाग
ती लाईन आहे ना ती सरळ मी आखून घेतलेली आहे आणि जो मुंड्याचा आकार आहे ना तो व्यवस्थित आपल्याला द्यायचा आहे. ठीक आहे. जिथं आपली फिटिंगवाली लाईन येते म्हणजे आपण जे चेस्ट टाकतो, चेस्टचा चौथा भाग तिथपर्यंतच त्याचा गोलसर आकार आपल्याला द्यायचा आहे. आता ही बॅक पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे, कटिंग मी करून घेत आहे. तर इथेपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल किंवा काही गोष्टी लक्षात आल्या नसतील तर ते नक्की मला कमेंट्स करून सांगा. आपण परत एक वेळेस याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवू. ठीक आहे. तर आता हे कटिंग मी व्यवस्थित करून घेत आहे. मुंढ्यामध्ये आकार देताना किंवा कटिंग करताना व्यवस्थित द्या, म्हणजे तिथं बारीक फुगा किंवा चून वगैरे पडणार नाही त्यासाठी. आणि खालचा कपडा बघा हा एक्स्ट्रा होता तो मी कट करून घेतला. तर उंची म्हणजे हे मापे टाकताना थोडासा माझा व्हिडिओ स्किप झालेला होता. तर उंची आपली किती घेतली होती? उंची आली होती 12, तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण टोटल उंची मी 13 इथे घेतलेली होती. ठीक आहे. हे तुमच्या लक्षात आलं. आणि छातीचा चौथा भाग 8 इंच मी इथे टाकून घेतलेला आहे. ठीक आहे. जे काही आपण ब्लाऊजवरून मोजून घेतलं त्याच्यामध्ये कुठलाही बदल मी केलेला नाही. फक्त मुंढ्यामध्येच मी बदल केलेला आहे आणि मुंढा आपल्याला लहान वाटला म्हणजे 32च्या मापानुसार, त्यामुळं मी तिथे 5.25 मुंडा घेतलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने जर तुमचंही सुद्धा काही अडचणी येत असतील तर तुम्ही हे मापे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे की 32ला आपल्याला मुंढा किती घ्यायचा आहे. शोल्डर तर आपलं ऑलरेडी नाही मोजता आलं तर मग शोल्डरसुद्धा तुम्हाला 5.25 किंवा 5 घेतलं तरी चालते. मग शोल्डर पट्टी किती आहे त्यानुसार तुम्ही शोल्डर तिथे टाकू शकता. ठीक आहे. पण गडारुंदी 2.25 किंवा 2.5च ठेवायची आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हे कुठलंही माप असेल तेव्हा नाही, जेव्हा लहान माप असेल तेव्हा तुम्हाला गडारुंदी ही 2.5 किंवा 2.25च ठेवायची आहे. इथेपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता हे बॅक पार्ट जे आहे हे मी दुसऱ्या कपड्यावरती आहे तसेच इथे आखून घेणार आहे चॉकच्या साहाय्याने. ठीक आहे. बघा, बंद बाजूकडून बंद बाजू ठेवायची काही गरज नाही, कारण इथे आपल्याला वेगळे वेगळे सर्व पार्ट काढायचे आहेत. फ्रंट पार्टची आपण कटिंग करणार आहोत, त्यासाठी बॅक पार्ट आहे तसंच आपण इथे आखून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने मी तो ठेवून घेतलेला आहे आणि चारही बाजूनी चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेते. तर इथे आपल्याला जिथे जिथे आपण कट केलेले आहेत जसं की गडारुंदी आणि जिथं आपली फिटिंगवाली लाईन आहे, चेस्ट जे आहे, छातीचा चौथा भाग तिथे एक मार्किंग करून घेतली म्हणजे हे आपल्या लक्षात येते. ठीक आहे. त्यानंतर आता गडारुंदी आहे तेवढीच इथं घेणार आहोत आपण 2.5 इंच आणि गड्याची उंची किती आलेली होती तर 4.25 इंच. ते सर्व मापे जे ब्लाऊजवरून आपण घेतलेली आहेत तिथं कुठलाही बदल न करता इथे मी टाकून घेतलेला आहे. जिथे मी बदल केला ते मी तुम्हाला सांगितलं आहे फक्त मुंड्यामध्ये. त्यानंतर अर्धा इंच वर घेऊन असा गोलसर आकार मी देऊन घेतलेला आहे तर गड्याला इथे मी गोलसर आकार देऊन घेतलेला आहे. तर इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं आहे. तर बघा आता इथे आता आपण क्रॉसपट्टी टाकून घेणार आहोत. तर क्रॉसपट्टी आपली तयार क्रॉसपट्टी आलेली होती 2.5 इंच हुकच्या साईडनी आणि आपल्या कमरच्या साईडने आलेली होती 2 इंच. ठीक आहे. तर खाली बघा आता अर्धा इंच कपडा आपला हा वाढवून घ्यायचा आहे. क्रॉसपट्टीमध्ये सिलाईमध्ये जेव्हा कपडा आपला हा दबला जातो त्यामुळं आपल्याला अर्धा इंच कपडा हा फ्रंटचा वाढवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. तर हा मी खालच्या बाजूने वाढवून घेतलेला आहे. 2 इंच आपली तयार क्रॉसपट्टी होती ती मी मार्किंग केली आणि एक 2.5 इंचावर मार्किंग केली. त्याच्या खाली अर्धा इंचानी खाली वाढवून घेतलेला थोडासा कपडा. ठीक आहे. आता हे दोन्ही जे मार्क आपण केलेले होते ते अशा पद्धतीने ती लाईन मी सरळ करून आता ही लाईन आपली सरळ झालेली आहे क्रॉसपट्टीची. तर इथे आता आपण काय करणार आहोत तर कटोरीचं माप टाकणार आहोत. तर कटोरी जी आहे ती तयार कटोरी आली होती कस्टमरची 5.25. ठीक आहे. म्हणजे ब्लाऊजवरून माप घेतलेलं होतं ते आली होती 5.25. तर मी तिथे 5.25वर मार्किंग केलेली आहे. आता हा मुंडा जो आहे तो अर्धा इंचाने आपण खाली घेत असतो फ्रंटचा मुंडा, त्यामुळे अर्धा इंचाने खाली घेऊन अशा पद्धतीने त्याला आकार देऊन घेतलेला आहे. बघा, तर हा सुद्धा आकार व्यवस्थित आला पाहिजे फ्रंटचा, म्हणजे यामुळं सुद्धा जे काकीमध्ये फुगा वगैरे पडते ते येणार नाही. ठीक आहे. तर आता हे तुमच्या इथपर्यंत लक्षात आलं. आता कटोरीचा आकार आपण इथे देऊन घेणार आहोत. तर बघा, गड्याच्या साईडनी अर्धा इंच वर घेऊन मी तिथं मार्किंग केली आणि जिथं 4.25वर आपण मार्किंग केलेली होती ती लाईन थोडीशी अशी मी सरळ करून घेतली, म्हणजे 3 इंच अशी वर सरळ लाईन करून घेतली. म्हणजे यामुळं काय होईल तर कटोरीचा आकार हा व्यवस्थित येईल. ठीक आहे. म्हणजे नवीन शिकणाऱ्यांना. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आता हा आकार कटोरीचा आपण इथे देऊन घेतलेला आहे. बघू शकता. आणि आता बघा जी क्रॉसपट्टी आपली ती
अर्धा ते पाऊण इंचानी वर करायची आहे. ठीक आहे, आकार देण्यासाठी अर्धा ते पाऊण इंच. ठीक आहे, तर ज्या साईडनी हुक पट्टी आपण लावतो त्या साईडनी अर्धा ते पाऊण इंच वर घेऊन या पद्धतीने अशी क्रॉस तिला मी आखून घेतलेली आहे बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला तिला आकार देऊन घ्यायचा आहे. ओके, ठीक आहे, इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं. तर ही आपली फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे. अर्धा इंच क्रॉसपट्टी खाली आपण का वाढून घेतलेली आहे, कारण दोन्ही साईडनी सिलाईमध्ये दबलं जाते क्रॉसपट्टी, त्यामुळं. आणि तेवढा कपडा आपल्याला सिलाईमध्ये घ्यायचंच आहे, हे पण लक्षात ठेवा. जेवढी तयार आपली क्रॉसपट्टी आलेली आहे कस्टमरची तेवढीच आपल्याला इथे ठेवायची आहे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेला, हे लक्षात ठेवा सिलाई करताना. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही आपली फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे. इथे तुम्हाला सर्व लक्षात आलं असेल किंवा नसेल आलं तर मग तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. ठीक आहे, याच्यामध्ये काही तुम्हाला प्रश्न पडले असतील किंवा मी चुकून काही सांगितलं नसेल तर तुम्ही कमेंट्स करून मला नक्की विचारू शकता. ठीक आहे, तर मग आता हे आपण कटिंग करून घेणार आहोत. तर क्रॉसपट्टी आपली ही 2.5 इंच होती. थोडंसं मी कॅमेरा हा फिरून घेतला म्हणजे हे तुम्हाला व्यवस्थित दिसेल त्यासाठी. ठीक आहे, तो कॅमेरा मी अशा पद्धतीने केला. आता मी हे कटिंग करून घेत आहे बघा. तर मापे घेताना आपण ब्लाऊजवरून जे मापे घेतलेली होती तीच ब्लाऊजवरची मापे मी इथे टाकून घेतलेली आहे. उंची तिथे उंची तुम्हाला मी दाखवली नाही किती टाकली, कारण तिथे थोडासा जो व्हिडिओ आहे तो स्किप झालेला होता. तर उंची आपण 12 अधिक 1 इंच म्हणजे 13 घेतलेली होती आणि पूर्ण उंची. ठीक आहे, कारण सिलाई मार्जिंगसाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो. तर बघा, कटिंग करताना अशा पद्धतीने आपल्याला ही कटिंग करायची आहे. इथे कट मारून घ्यायचं आहे जिथं आपली फिटिंगवाली लाईन असते. आणि हे बघा, अशा पद्धतीने क्रॉसपट्टीसुद्धा कटिंग करायची आहे. तर आता कटोरी कशी वाढवायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सविस्तरपणे. त्याचबरोबर जे बाही आहे आपली बाहीसुद्धा कशी कटिंग करायची ते सुद्धा मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर या पद्धतीने आपली ही फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे आणि बॅक पार्टची सुद्धा. तर इथे आपल्याला काय करायचं, तर कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला एक पेपर घ्यावं लागेल, म्हणजे पेपरवरती आपण ती कटोरी वाढवणार आहोत. ठीक आहे, तर मग आता कटोरी वाढवण्याची सुद्धा आपली अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप परफेक्ट अशी कटोरी बसते. तर त्यासाठी आता आपण इथे एक पेपर घेणार आहोत आणि ही साईड पट्टी जी आहे आपली कटोरीची साईड पट्टी ते मी इथे घेतलेली आहे. आता ही कटोरीची साईड पट्टीचा जो गोलसर भाग आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. म्हणजे इथून जे आपण कटोरी काढली, लहान कटोरी जी आपण इथून काढलेली आहे तो हा भाग जो आहे गोलसर तो मी इथे मोजून घेतलेला आहे बघा. आता तो आलेला आहे आपला 8 इंच. म्हणजे जे काही येईल ना ते आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, तर परत मी खालून सुद्धा तुम्हाला मोजून दाखवते म्हणजे किती येते. तर बघा, इथे सुद्धा तुम्हाला दिसते 8 इंच आलेला आहे. ठीक आहे, तर हे दोन्ही बाजूने मी तुम्हाला मोजून दाखवला तर तो पूर्ण गोलसर भाग 8 इंच आलेला आहे. तर आता तुमचं लहान माप असेल मोठं माप असेल तर त्यानुसार ते कमी जास्त होऊ शकते. ठीक आहे, तर आता इथे जे आहे उंचीनुसार 8 इंच ते आलेला आहे. तर आता पेपर मी ते घेतलेला आहे चौकोन आकाराचा आणि जे 8 इंच आलेला आहे आपले जे गोलसर भाग जो आहे तो 8 इंच आलेला आहे. तर तो अशा पद्धतीने सरळ टेप पकडायचा आहे. 8 इंचापर्यंत एक मार्किंग करून घ्यायचे आहे बघा. पेपर जो आहे तो थोडासा क्रॉस मी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने सरळ टेप पकडायचा आणि 8 इंचापर्यंत सरळ एक लाईन ओढून घ्यायची. बघा, आता 8 इंचावर एक मार्किंग केली तर 8 इंचावर मार्किंग केली आणि त्याच्या पुढं म्हणजे त्याच्यावरती जे 8 इंचावर आपण मार्किंग केली होती आणि त्याच्यावरती आपल्याला 1.5 इंच वर घेऊन एक मार्किंग करायची आहे. बघा, 1.5 इंच वर घेऊन एक मार्किंग परत केली मी, खाली नाही वर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर वरतून बघा, आता वरच्या जे बाजूला आपण काय करणार आहोत तर 2 इंच खाली घ्यायचं आहे आपल्याला. 2 इंच खाली घेऊन एक मार्किंग करायची. हे लाईन मी थोडीशी डार्क करून घेतली. तर इथे बघा, आता वरच्या बाजूनी 2 इंचावर मार्किंग करून घेतली. ठीक आहे, तर हे कमी जास्त करायचं असते आपल्याला. म्हणजे कधी कमी जास्त तर माप कमी जास्त असेल जसं 32, 34, 36 अशानुसार ही कटोरी आपली वाढत असते. ठीक आहे, तर तशानुसार आपल्याला इथे मापे टाकायचे. तर इथं 2 इंच मी 2 इंचावर एक मार्किंग केली आणि आडवी जी लाईन आहे ती 2.5 इंच घेतलेली आहे बघा. आणि तिथे गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे.
इथे गळा जो आहे आपला तो कमी जास्त आपल्याला करता येते, ठीक आहे. तर मग कस्टमरच्या आवडीनुसार असते. तर हे माप लहान आहे त्यामुळे मी 2.5 इंच रुंदीला घेतलेला आहे तो गळा, उंचीला 2 इंच घेतलेला आहे, ठीक आहे. तर आता जी आपली कटोरी होती 4.25 इंच, हे बघा ही जी कटोरी आहे लहान कटोरी ती होती आपली 4.25 इंच बघा, ठीक आहे. आता हे 4.25 जी कटोरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 इंच ॲड करायचे आहे. किती? 3 इंच. तर बघा 5.6 म्हणजे 5.5 ते 5.6 1 इंच, त्यानंतर 7.5 2 इंच, त्यानंतर 7.8 3 इंच. या पद्धतीने 3 इंच आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे, ठीक आहे. आता ही लाईन आपल्याला जिथं आपण 1.5 इंचावर मार्किंग केली होती, खालून 1.5 इंच वरती तिथं आपण मार्किंग केलेली होती, तिथे आपल्याला ही लाईन सरळ अशी आखून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने सरळ मी ती लाईन आखून घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे तर हा टेप जो आहे हा असा दुमडून घ्यायचा आहे, म्हणजे याचं जे सेंटर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी जे काही याचं सेंटर येत असेल म्हणजे निम्मे येत असेल, ठीक आहे, 7.5चं जे काही निम्मे येत असेल ते खालच्या जी मार्किंग आहे आपली खालची 8ची, तर तिथून आपल्याला हा टेप असा पकडायचा आहे. बघा खालची जी मार्किंग आहे तिथून आपल्याला हा टेप पकडायचा आहे. दोन्ही बाजूनी जे निम्मे निम्मे येत असेल 7.5चं निम्मे निम्मे, तर ते आपल्याला दोन्ही बाजूनी परत मी तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने तिथे अशी मार्किंग करायची आहे, ठीक आहे. तर इथे निम्मे काय आलेलं होतं तर 4.5 इंच निम्मे आलेलं होतं 4.5 इंच आणि मी 4.5 अशा पद्धतीने तिथे दोन्ही बाजूला मार्किंग करून घेतलेली आहे. दोन्ही साईडनी 4.5 ठीक आहे, म्हणजे 7.5चं निम्मे. आता ही जी वरची जी लाईन आहे आपली गड्याची आणि खालची 4.5ची ती अशी सरळ आखून घेतली. त्यानंतर इथून कटोरीचा आकार आपण देऊन घेणार आहोत. बघा आता हा कटोरीचा आकार मला थोडासा वर वाटते, खालच्या बाजूने वर वाटते, म्हणजे ही आपल्या साईड पट्टीला जॉईंट होईल का, म्हणजे परफेक्ट बसेल का असं मी बघते. तर ते थोडंसं मला वर वाटलं आणि त्यामुळं मी परत ती लाईन जी आहे ती अर्धा इंचानी खाली घेतली. बघा इथं अशा पद्धतीने आपल्याला बदल करायचा असतो. तर इथं थोडीशी जी लाईन आहे क्रॉस गेलेली आहे, म्हणजे वर गेलेली आहे जास्त, त्यामुळं थोडंसं मी खाली घेतली अर्धा इंचानी आणि परत त्या कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे. हे बघा इथे दाखवते मी की थोडंसं अर्धा इंचानी खाली घेऊन ती लाईन मी कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे. या पद्धतीने आपली ही कटोरी इथे तयार झालेली आहे. बघा आता ही आपण कटिंग करून घेणार आहोत. ठीक आहे, हे लक्षात आलं. खालची जी मार्किंग होती तिथून वरची 1.5 इंचावर मार्किंग केली होती, तिथून आपण सरळ एक लाईन ओढली होती 7.5ची आणि त्याचाच निम्मे करून आपण खालचं जे मार्किंग आहे आपली तिथून दोन्ही बाजूला निम्मे निम्मे करून मार्किंग करून घेतली. आणि हा गड्याचा आकार आहे आपला बघा 2.5 ते 2, ठीक आहे, 2 उंचीला आणि रुंदीला 2.5 घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली ही कटोरीची ड्राफ्टिंग झालेली आहे. कटिंग करून घेणार आहोत आपण. आणि ही कटोरी अगदी अशी मापामध्ये बसते, कुठंही झोल वगैरे पडत नाही किंवा कमीही जास्त होत नाही, अगदी मापामध्ये ही कटोरी बसते. तर या पद्धतीने नक्की तुम्ही कटोरी कटिंग करून बघा. थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल, पण जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल ना तेव्हा अगदी सोपी वाटेल, ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही नक्की विचारू शकता मला. कटोरीमध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन असेल किंवा काही समजलं नसेल तर ते तुम्ही नक्की विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा आता काय करायचं आहे, कटोरी आपली कटिंग झालेली आहे. आता जी मधातली लाईन होती ना तिथून आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच समोर घ्यायचं आहे बघा. आणि ती कटोरी जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणेच आपल्याला ही कटोरी फोल्ड करून घ्यायची आहे.
जशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि खालचा जो एक्स्ट्रा पेपर आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि इथे गोलसर असा आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीला. तर इथे बघू शकता तुम्ही किती गोलसर असा कटोरीचा आकार इथे रेडी झालेला आहे. तर आता आपण साईड पट्टीला सुद्धा अटॅच करून बघणार आहोत, कटोरी आपली कमी जास्त होते का. तर इथे बघा, कुठंही कमी किंवा जास्त होत नाही, अगदी परफेक्ट आणि मापामध्ये ही कटोरी आपली अटॅच होते. इथे बघू शकता. तर आता आपण ही कटोरी अस्तरवरती ठेवून कटिंग करून घेणार आहोत. ठीक आहे. तर आता हे बाकीचे जे सर्व अस्तर कटिंग आपली झालेली आहे, फक्त जी कटोरी आहे ती आपल्याला आता अस्तरवरती ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर बाहीची कटिंग आपण बघणार आहोत. तरीसुद्धा इथे तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की कमेंट्स करून मला विचारू शकता. तर कटोरी नेहमी कट करताना क्रॉसमध्ये ठेवायची आहे बघा. तर अशा पद्धतीने क्रॉस ठेवायची आहे, थोडीशी क्रॉस ठेवायची आहे, म्हणजे ही कटोरी अगदी मापामध्ये बसते, म्हणजे ताणल्यासारखी वगैरे होत नाही. ठीक आहे. त्यामुळे थोडीशी क्रॉसमध्ये ठेवायची. आता मी ते क्रॉसमध्ये ठेवून मार्किंग करून घेतली आणि आता कटिंग करून घेणार आहोत. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला सांगा. ब्लाऊजवरून मापे काढून आपण हे पूर्ण कटोरी ब्लाऊजची कटिंग इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे, अगदी सविस्तरपणे आणि जितकं शक्य होईल तशा पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्नसुद्धा इथे केलेला आहे. पण तरीसुद्धा चुकून काही सांगितलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. तर इथे बघा, आता साईड पट्टी जी आहे आपली ती कटोरी आपण तिथे अटॅच करून बघितलेली आहे, तर अगदी परफेक्ट अशी तिथे अटॅच होते. ठीक आहे. तर या पद्धतीने आपली ही कटिंग झाली. आता इथे आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत. बघा, फोल्ड कपडा आहे, परत एक वेळेस मी फोल्ड करून घेतलेला आहे. आता बाहीची जी उंची आहे ती आपण बंद बाजूकडून टाकून घेणार आहोत. बघा, या पद्धतीने कपडा आपला हा फोल्ड आहे. तर बाहीची उंची 6.5 आहे कस्टमरची तयार. तर त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत सिलाई मार्जिंगसाठी. ठीक आहे. आणि खालचा जो कपडा आहे मागं पुढं असतो, तर तो मी अर्धा इंचानी खाली एक्स्ट्रा कपडा हा सोडून दिलेला आहे, तो मी नंतर कट करून घेते. ठीक आहे. तर इथे बघू शकता तुम्ही 7 इंच पूर्ण बाही मी इथे घेतलेली आहे. 6.5 बाहीची उंची आहे, तयार बाहीची उंची. तर अस्तरची बाही आहे त्यामुळं अर्धा इंचच मी याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता वरती एक लाईन सरळ केली आणि मधाच 3 वरती एक लाईन घेतली परत मी मुंढ्याचा आकार देण्यासाठी, आणि ती लाईनसुद्धा व्यवस्थित सरळ करून घेतलेली आहे. आता हा जो बॅक पार्टचा मुंडा आहे अर्धा इंचानी वर सोडून द्यायचा आहे, जो आपला शोल्डरमध्ये दबला जातो तितका कपडा, आणि मधातला जो गोलसर भाग आहे तो मी मोजून घेतलेला आहे. बघा, तर जिथे आपली फिटिंगवाली लाईन येते तिथपर्यंत, तर तो आलेला आहे 7 इंच. बघा, या पद्धतीने जर बाहीची कटिंग केली तर बाही जॉईंट करताना कमी जास्त होत नाही. तर आता इथून वरची जी आपली लाईन आहे तिथून टेप क्रॉस पकडला आणि मधातल्या लाईनपर्यंत 7 इंचावर मार्किंग केली. त्यापुढं 1.5 इंच हे सिलाई मार्जिंगसाठी घेतलेलं आहे. आता इथे दंडघेर टाकून घेणार आहोत. तर कस्टमरचं जे आपल्याकडे ब्लाऊज आहे ते इथे आपण अशा पद्धतीने बाहीत जे आहे दंडघेर जो आहे तो मी इथे लावून बघितला आणि जितका आहे तशा पद्धतीने मार्किंग केली आणि 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे. अशा ह्या दोन्ही लाईन आपण सरळ आखून घेणार आहोत आधी. बघा, त्यानंतर वरचा हा आकार देऊन घेणार आहोत बाहीचा. बघा, या पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी परफेक्ट आणि मापामध्ये बाही आपली रेडी होते. इथे बाहीसुद्धा कमी जास्त होत नाही. जशी कटोरीची आपण कटिंग केलेली आहे तशाच पद्धतीने बाहीची कटिंगसुद्धा अगदी सोपी आहे आणि बसायलासुद्धा अगदी परफेक्ट आणि मापामध्ये बसते. तर बघा, आता या पद्धतीने आता ही ड्राफ्टिंग झाली, कटिंग करून घेत आहे. तर नवीन शिकत असाल तर जेव्हा आपण ब्लाऊजवरून मापे काढतो तर तेव्हा सर्वात आधी स्वतःचं ब्लाऊज घ्या, त्याच्यावरून मापे काढा आणि नंतर मग शिवून बघा, ते घालून बघा ते कसं बसते. त्यानंतर कस्टमरचं ब्लाऊज तुम्ही मापाला घ्या. ठीक आहे.
आणि बघा आता इथे दोन्ही कट मी मारून घेतले. फ्रंटचा मुंडासुद्धा कट करून घेतला आणि तिथे सुद्धा एक कट मारून घेतला, म्हणजे हे आपल्या लक्षात राहते का हा फ्रंटचा मुंडा आहे. ठीक आहे, त्यासाठी आता इथे मेन जो ब्लाऊज पीस आहे तो मी इथे घेतलेला आहे आणि तो सुद्धा फोल्ड करून घेतलेला आहे. त्याच्यावरती सर्वात आधी जो मागचा भाग आहे आपला अस्तरचा कटिंगचा तो इथे ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर कटोरी, साईड पट्टी आणि क्रॉस पट्टी, बाहीची कटिंग हे सर्व आपण याच्यावरती ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा हा मेन जो ब्लाऊज पीस आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग कटिंग करून घ्यायची आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही कटिंग दाखवलेली आहे आणि अगदी सविस्तरपणे त्याचबरोबर काही महत्त्वाच्या माहितीसोबत आपण ही कटिंग बघितलेली आहे. पण व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेल त्यासाठी त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करा आणि थोडा जरी व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपण जे आरी वर्क आहे तर त्याचा क्लाससुद्धा सुरू करणार आहोत. तर त्यासाठी जर तुम्हाला आरी वर्क शिकायचं असेल तर नक्की कमेंट्स करून मला सांगा की आपण कधीपासून सुरू करायचा. तर आपण तशानुसार आरी वर्कचा क्लास सुरू करणार आहोत. तर इथे बघा आपली पूर्ण जे मेन ब्लाऊजवरची कटिंग आहे ती आपली झालेली आहे. आता बाहीची कटिंग मी इथे करून घेत आहे. बघा तो कपडा असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि बाहीसुद्धा फोल्ड करून त्याच्यावरती ठेवलेली आहे. तर या पद्धतीने अस्तर आणि मेन ब्लाऊज पीसचं कटिंग झालेली आहे. व्हिडिओ थोडा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.